नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांमधला वाद शिगेला पोहोचलाय. त्यातच आता राष्ट्रीय स्तरावरती भाजप विरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज मुंबईत येत आहेत आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. साधारण 11 वाजण्याच्या सुमारास ते विमानानं मुंबईमध्ये दाखल होतील असं सांगण्यात आलंय. त्यानंतर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर ते पोहोचतील. मग या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडेल आणि या भेटीनंतर चंद्रशेखर राव दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत. साधारण दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट होणार आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता चंद्रशेखर राव हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी सुद्धा जाणार आहेत. आत्ता सकाळचे 11 वाजता आहेत आणि साधारण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर राव मुंबईमध्ये पोहोचतील असा अंदाज आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता वर्षा बंगल्यावर ते पोहोचतील. तेलंगाना के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से मुख्यमंत्री निवास स्थान पर मिलेंगे 1 बजे। उनके साथ एक डेलीगेशन भी है, पॉलिटिकल डेलीगेशन है, हम सब भी वहाँ है। तो अब एजेंडा वहाँ देखेंगे क्या है। वो बातचीत तो हो गई उनसे, 1 बजे बातचीत होगी मुख्यमंत्री के साथ। देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकार है, वो एक साथ बैठकर देश की आने वाली दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं। पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है, उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा। लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे जी से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है। तर तेलंगणाचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये येत आहेत. त्याच संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आपण प्रतिक्रिया ऐकली. आणि देशामध्ये भाजप विरोधी पक्ष एकत्रित येऊन एक प्रकारे देशात मोट बांधण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि त्यासाठीच 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज भेट होतीये. या संदर्भात अधिक बोलूयात. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत. काय या सगळ्याचं विश्लेषण कराल? केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, काही राज्यांमध्ये अन्य पक्षांची किंवा प्रादेशिक पक्षांची सरकार आहेत आणि त्या सरकारांची अशी भावना आहे की केंद्रातल्या सरकारकडे बहुमत असल्यामुळे अनेकदा आर्थिक दृष्ट्या असेल किंवा अन्य मार्गाने असेल, काही निर्णयांच्या दृष्टिकोनातून असेल, पण जिथे भाजपचं सरकार नाही त्या राज्यांची मधल्या सरकारांची कोंडी केली जाते अशी एक भावना आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधामध्ये एकवटतेची गरज आहे अशी भावना राव यांची असेल, शिवसेनेची आहे, इतरही जे सरकार आहेत म्हणजे ममता बॅनर्जी आहे त्यांची सुद्धा आहे. आणि नोकरशाहीच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून सुद्धा बरेच वेळा आपण बघतो की राज्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि त्या विरोधात एक हे एकत्र येण्याचा किंवा एकत्र संघटन बांधण्याचा प्रयत्न आहे. आणि उत्तर प्रदेशचे आता निकाल काही महिन्यानंतर येतील, 1-1.5 महिन्यानंतर, आणि त्यानंतर देशामधली परिस्थिती झपाट्याने बदलेल. जे काही निकाल येतील त्याच्यावर त्याबाबत अनेक समीकरणं अवलंबून असतील.
आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की राजकीय पक्षांची प्राथमिक अशी चर्चा सुरू आहे. अर्थात वेगवेगळ्या राज्यांमधली प्रादेशिक पक्ष एकत्र येण्यात अडचण अशी आहे की अनेकदा त्या राज्यांमध्ये त्यांची सरकारं असतात, त्यांच्याकडे एक चांगलं बहुमत पण असतं आणि अशा याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर यांच्यापैकी कोणीच नेतृत्व करावं, कुणाचं नेतृत्व स्वीकारावं याबाबतचे प्रश्न सुद्धा त्याच्यातून अनेक वेळा निर्माण होतात. आणि त्यामुळे मग आपण असं बघितलेलं आहे की एखादा राष्ट्रीय पक्ष आणि त्याच्या विरोधात एकत्र येऊन अनेक पक्षांनी जे काही पर्याय उभे करण्याचे देशात प्रयत्न केले त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला भविष्यामध्ये असंही दिसलं की त्याच्यामध्ये विसंवाद जास्त होता आणि मग शेवटी जनतेला असं वाटलं की जाऊ दे, ठीक आहे जे काय ते. त्यामुळे ह्या सुद्धा अडचणी आहेत. पण त्यामुळे ह्या पक्षांना एक काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन एकत्र यावं लागेल आणि आपलं काही विषयांवर मतैक्य आहे, आपण त्या विषयांच्या बाबतीतून ढळणार नाही असं एक संकेत द्यावा लागेल. बरोबर. सर, आधी ममता बॅनर्जी येऊन गेल्या, आता चंद्रशेखर राव येत आहेत. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही अशा राज्यांचे प्रमुख आणि त्यांच्या भेटीगाठी होणं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काही वेगळं चित्र देशामध्ये दिसण्याची शक्यता निर्माण होतीये का? म्हणजे त्यातील लोकसभा निवडणुकीनंतर होईल का त्यापूर्वी एखादी आघाडी होते, हे सगळं पुढे त्या वेळेला ज्या पद्धतीच्या राजकीय परिस्थिती असेल त्याच्यावर अवलंबून राहील. पण एक निश्चित आहे की देशातले ह्या बिगर भाजप सगळे जे पक्ष आहेत आणि विशेष करून प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना मात्र असं नक्की वाटायला लागलेलं आहे की केंद्र सरकार जे आहे त्यांची जी काही धोरणं आहेत काही वेळेला त्यांच्याकडून जो ताकदीचा वापर केला जातो, त्यांच्याकडे असल्या बहुमताचा वापर केला जातो, गैरवापर केला जातो, त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. जी. संदीप प्रधान सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या विषयासंदर्भात विश्लेषण केलं. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, काय खलबत होतात हे आपल्याला या संदर्भात बोलूच. मात्र हा संपूर्ण दौरा नेमका कसा आहे याबद्दल अधिक बोलूयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत सध्या आहेत मुंबईतून. सुस्मिता, साधारण किती वाजता चंद्रशेखर राव मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर संपूर्ण दिवसाचा दौरा कसा असेल? खरं तर आपण बघतोय की आता एअरपोर्टच्या बाहेर ही मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी तैनात करण्यात आलेली आहे. श्वान पथकाकडनं संपूर्ण परिस्थितीच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. राव हे साधारणपणे 11 वाजेनंतर मुंबईमध्ये येतील अशी एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. साधारणपणे 1 वाजता ते या एअरपोर्टवरती पोहोचू शकतील किंवा त्या आधी पोहोचतील, कारण 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहे, त्यांच्यासोबत भोजन होणार आहे. समोर आपण बघताय की किती मोठ्या प्रमाणात पोलिसांची सिक्युरिटी तैनात केलेली आहे. तेलंगणातील पोलिसांची सिक्युरिटी सुद्धा इथे उपस्थित झालेली आहे आणि मोठा ताफा जो आहे तो तैनात केलेला आहे. इथे आपण बघताय या गाड्यांमध्ये तेलंगणातून आलेल्या सगळ्या सिक्युरिटीचा बंदोबस्त इथे देण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राव हे सिल्वर ओकवरती जाणार आहेत, अर्थात शरद पवार यांची ते भेट घेणार आहे. या भेटीमध्ये सुद्धा अनेक राजकीय विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने होत असलेला वापर आणि त्यामुळं इतर अनेक राज्य जिथं भाजपचं सरकार नाही अशा अनेक राज्यातील नेते मंडळींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता आणि त्याचमुळे एकत्रितपणे भाजपा विरोधात हे सगळे राजकीय पक्ष एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच आजची भेट ही अतिशय महत्त्वाची आहे. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर ममता बॅनर्जी या सुद्धा मुंबईमध्ये आल्या होत्या, तेव्हा ट्रायडंट हॉटेलवरती त्यांनी शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी, आदित्य ठाकरेंशी, संजय राऊतांशी चर्चा केलेली होती. आज सुद्धा अशाच पद्धतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री ज्या अर्थी मुंबईत येत आहेत त्यावरती राजकीय उहापोह होणं स्वाभाविक आहे, काही राजकीय विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीनं राव यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलेला आहे विविध विषयांवरती, मग अगदी पाकिस्तानवरच्या हल्ल्यांवरती सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं. या सगळ्याच विषयांच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि अगदी काही वेळामध्ये राव हे मुंबईमध्ये दाखल होतील आणि आता सुरक्षेची पूर्तता इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. श्वेता. जी. सुस्मिता, आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पुढे शरद पवारांची जी काही भेट घेणार आहे ती कुठे होणार आहे त्याबद्दल काय?
खरं तर शरद पवार यांना ते सिल्वर ओकला जाऊन भेटते. साधारणपणे 4 वाजता ते शरद पवारांची भेट घेणार आहे. शरद पवारांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही आहे. त्यांचे राजकीय डावपेच हे अनेकदा विरोधकांना विचारामध्ये टाकत असतात. त्यामुळं या संपूर्ण विषयावरती ते चर्चा करतील एकमेकांशी. 4 वाजता ही भेट होणार आहे. खरं तर आपण बघताय की आता या गेटच्या बाहेर सिक्युरिटी रेडचा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. तेलंगणातनं आलेली सिक्युरिटी असेल किंवा मुंबईतली सिक्युरिटी, मुंबई पोलिसांची ही जरी वाढलेली आहे. आज संपूर्ण दिवसांमध्ये 2 राजकीय भेटी या महत्त्वाच्या आहेत. कारण शरद पवार यांच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं होतं मागच्या निवडणुकांमध्ये ईडीचा वापर केला गेला होता. पवार कुटुंबियांना सतत अटॅक केला जातो. नरेंद्र मोदी यांनी एकूणच महाराष्ट्राच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केलं असं मुंबई काँग्रेसचं आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षानं म्हटलेलं आहे. आणि या तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र बांधण्यामध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. आणि त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांशी जुळवून घेताना शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असते. आज ते सिल्वर ओकवरती जातील त्यावेळेला अनेक विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि कुठेतरी भाजपचा विरोध करणारे सगळेच पक्ष एकत्र आल्याने ही वज्रमूठ बनते का आणि काही राजकीय स्थित्यंतरं घडतात का हे बघणं सुद्धा आगामी काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असणार आहे. श्वेता. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट घेत राहूच. ज्यावेळेला साधारण 12 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर राव हे मुंबईमध्ये पोहोचतील आणि मग वर्ष बंगल्यावर जातील. आता बातमी आहे न्यूज